तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकाल की बाबा तुम्ही हा डोस घेतल्यानंतर तुम्हाला घ्यायच्या अगोदर काय वाटत होतं, घेतल्यानंतर ह्याच्यात वापरल्यानंतर तुम्हाला किती दिवसांनी फरक जाणवायला लागला? मी हा डोस घेतल्यानंतर मला 15 ते 20 दिवसानंतर फरक वाटला. सांगा. आणि सर्व शेतकरी बांधवांना मी हेच सांगेन की वापराबाहेर ही वापरा आणि ह्याचा रिझल्ट खूप छान आहे. म्हणजे जसं थोडक्यात नजरेला दिसायला पाहिजे हो, ते दिसायला इथं दिसतंय. दिसतंय. कारण विषय असा आहे की आता आम्ही तुमच्याकडे आलो, आपण आहे या परिस्थितीवरती बोलतो. म्हणजे आपण तिथनं आलो, मी तुम्हाला काय बोलायला सांगितलं नाही, तिथं आपण उभं राहिलोय, तुम्हाला मी काय बोलायला सांगितलं. फक्त आपण आहे या परिस्थितीवर का बोलतो, आम्ही तुमच्याकडे आलो कुठं खाली. खाली बरं, खाली आम्ही तुमच्याकडे आलो तर खालनं आपण जे चलत आलो तर आम्ही तुम्हाला, आपण जे काय त्यात आता व्हिडिओ काढलेला आहे त्यात आपण दोघं पण बोललोय, आम्ही तुम्हाला काय म्हणलं का साहेब शेतकऱ्यांनी वापरावर मार्गदर्शन घ्यावामुळं असं बोला तसं बोला, नाही ही काय चर्चा नाही ही मी तुम्हाला काय म्हणतोय, विषय असा आहे की ह्या वापरावरणीची खासियत आहे की आहे ह्या परिस्थितीवर बोला, हे कंपनीचे मालक म्हणतात. कारण शेतकरी खूप सुज्ञान आहेत. जे खरं आहे ते सगळ्यांसोबत मांडा. हा, कारण आज मार्केटला किती लाभाड्या चालल्यात ह्याच्यावर बोलायची काहीच गरज नाही. खूप लोकांना अनुभव घेऊन ते अनुभवच घ्या नको वाटायला लागले, खऱ्याचे बी नको घ्या वाटायला लागले, खोट्याला तर कटाळले. विश्वासच कुणावर राहिला नाही. हो, कोणावर ही म्हणजे खूप मोठं कोड आहे. पण आपण आपल्या कंपनीच्या अगदी आपण शब्दाला मान देऊन हे वापरावरणीचे आमचे जेवढे मार्गदर्शक आहेत, काम असं आहे की तुमच्या प्लॉटवरती येणं, ज्या ठिकाणी पहिलं तुम्हाला व्हिडिओ फोटो काढलेले आहेत त्याच ठिकाणी परत पण व्हिडिओ फोटो काढणं, हे लोकेशन हलवता का म्हणजे दावणं आहे की ज्यांना काय कष्ट करून खर्च करून वेळ देऊन ज्यांची काही केळी उचला नाही त्या शेतकरी बांधवांना आपल्याला विश्वास द्यायचा आहे. आणि तो दृढ विश्वास असा ठाम द्यायचा आहे की त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. बरोबर आहे, हे जसं म्हणतात तसं त्या कॅमेऱ्यात बघितलं तर पहिली लाईन, दुसरी लाईन, तिसरी लाईन, चौथी लाईन, पहिलं झाड गेलंय, दुसरं झाड, बरोबर आहे. ह्या लाईन मध्ये असं उभं राहिल्यात. पाठीमागं लोकेशनला त्यावेळेस ती मोठी रामकाठ होती, आत्ता बी आहे, मधून चलत आले जसे आले तसे. म्हणजे ह्याच्यावरती आपण जास्त वेगळं का बोलत नाही की हे आपण दोघं किती जरी आपण खरेच येत खरं जरी बोललो आणि ह्या झाडांची जर उंची पाहिजे अशी वयानुसार झाली नाही, आतनं जी कॅमेरा फिरवला त्यात जर बरोबर दिसलं नाही तर हे पाहणारे म्हणणार आहेत हे लावतात याड, बरोबर, आणि आपण नाही लावित याड, आपण लावतो सत्य. मग सत्य जो पण आपला शेतकरी मित्र सत्याला सातत्याने स्वीकारीन त्यांचं तुमच्यासारखेच प्लॉट 100% असे येऊ शकेल. आजची तारीख किती आहे बरं? आज तारीख 25/3/2026. 25 मार्च 2026. म्हणजे आपण तुम्हाला 9 फेब्रुवारी 2026 ला मार्गदर्शन दिलं आणि आजची तारीख आहे 25 मार्च 2026. म्हणजे 9 फेब्रुवारी 9 मार्चला 1 महिना झाला. हो, आणि आज 25 म्हणलं तर 5 ते 10 15 आणि 1 16 दिवस 16 दिवस 1 महिना आणि 16 दिवसात झालेला बदल आहे. हो. म्हणजे हे केवढं होतं झाड, ही पूर्वावस्थेत फोटो व्हिडिओ आहे. आणि आज किती हेवी फोटो आणि व्हिडिओ आहे. हो. म्हणजे केळी क्षेत्रात जे पण माझे तर अगदी पाहणाऱ्या शेतकऱ्यांना हात जोडून विनंती, तुमचे जर प्लॉट वय खात असतील, वेळ घेत असतील, तुम्ही तुमच्या पद्धतीने खर्च कष्ट करून तुमचं पीक वय खात असेल तर तुम्ही वापरा बायोनिकचे फक्त 2 डोस घ्या आणि तुमच्या पिकाने खाल्लेलं वय बाहेर काढून घ्या. तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतंय? काही चुकीचं नाही, सगळं सत्य आहे आणि हे घेणं गरजेचं आहे. हा साहेब नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं. मी आसिम पठाण, तालुका परांडा, जिल्हा उस्मानाबाद. ओके. आता ही जी केळी लागण केलेली आपण किती तारखेची लागण आहे? ही 21 नोव्हेंबरची लागण. 21 नोव्हेंबर 2025. 25. आणि आजची तारीख किती आहे? आज तारीख 9 फेब्रुवारी 2026. म्हणजे आपल्याला ह्याला जवळपास 2.5 महिने आणि 4 दिवस झालेले आहेत. हो, म्हणजे 2 महिने आणि 18 दिवस. बरोबर आहे ना? तर आता ह्याला आपण हिथनं पुढे काय करणार आहे, तुमच्या आहे शेड्यूल मध्ये आपलं वापरा बायोनिकचं मार्गदर्शन आपल्याला ऍड करायचंय. तर आता ही किती बाय कितीवर लागण केलेली आपण? ही 7x5 वर लागण. 7x5 वरती लागण आहे. म्हणजे समोर 5 आणि 2 ओळीचं म्हटलं अंतर 7. तर आता तुम्ही तुमच्या आहे शेड्यूल मध्ये आपले कोंडेचे सफिक रहीम शेख यांच्या सांगण्यावरून थोडक्यात ह्या केळीसाठी वापरा बायोनिकचं मार्गदर्शन आजपासून पुढे चालू करणार आहेत तुमच्या आहे शेड्यूल मध्ये. मग ह्या केळीमध्ये काय बदल झाले पाहिजे असं तुमची वैयक्तिक अपेक्षा आहे? वाढ चांगली झाली पाहिजे. बर. परत कुंदा मोठा झाला पाहिजे. आणखीन काय गड चांगले पडले पाहिजेत, वजन चांगलं झालं पाहिजे. बरोबर. आता सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे, तुम्ही ज्या अपेक्षा सगळ्या व्यक्त केल्यात हे एंडचे केल्यात.
आपल्याला 1 महिन्यात ह्यात बदल झाला पाहिजे. असं झाला पाहिजे की तुमच्या नजरेने साक्ष दिली पाहिजे की आपण बाबा शफिक सरांनी तुमच्या पाहुण्यांनी जे काय सांगितलंय त्याच्यात खरंच सत्यता आहे, सातत्य तुम्ही ठेवायचे. सत्यता जी आहे ती ही प्लॉट धावणार आहे आपल्याला. फक्त तुम्ही सातत्य ठेवलं की तुम्ही जे आता बोललेले आहेत ह्या सगळ्या अपेक्षा तुमच्या 1000% पूर्ण होणार आहे. 100% सुद्धा मी देत नाही, 1000% काय म्हणतोय, येणार दिवसात आपण ह्याच ठिकाणी उभा राहून आपण शेतकरी मित्रांना लावणार आहे की केळी हे पीक खूप सोपं आहे. फक्त त्याला कुठल्या तरी आपल्याला खऱ्या मार्गदर्शकाची गरज आहे. मग ते खरं मार्गदर्शक कोण आहेत, कसे आहेत, काय आहे, त्यासाठी आपली कंपनी 8 तास काय करीत या की आज आम्ही तुमच्या प्लॉटवर आहेत. समजा तुमचं किराणा दुकान आहे गावात, तुम्ही आपले शफिक सरांनी सांगितलं, आम्ही आलो तुमच्या किराणा दुकानावर, ते खर कागद लिहिला, काल मटेरियल दिलं, तुम्ही 2 रुपये दिले, आमचे जे काय आहेत आम्ही गेलो निघून. इकडे कसं सोडलं, कसं काय, ह्याच्यात काय बदल झाला, काय नाही, प्लॉट कसा आला, जर तुम्ही आम्हाला सांगितलंय आम्ही बघितलं नाही, आपण पुढच्या शेतकऱ्यांना काय सांगणार आहे का नाही. आता आपण काय करणार आहे की लोकेशनला बरं का साळुंके सर, आपली टोटल झाडं किती आहे? 2550. आपण आता आम्ही दोघं कुठं उभं राहिलो बघा. पहिली रांग, दुसरी रांग, तिसरी रांग, चौथ्याला रांगातलं पहिलं आणि दुसऱ्या झाडापाशी उभा आहे, चौथ्या रांग. आणि तुमच्या शेजारी ती एक झाड आहे, म्हणजे जिथनं तुम्ही कॅमेरा धरलाय तिथे एक झाड आहे, थोडंसं झुडप तोडलेलं, त्याला परत फुटलेलं आहे. आणि अशा पद्धतीने हे तुमचे 2500 झाडं आणि 2 एकर क्षेत्र आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला येणार हे पाठीमागे मला वाटतं ह्याचा कारखाना दिसतोय का, भैरवनाथ कारखाना सोनारीचा ना. तर आपल्याला येणाऱ्या दिवसात काय करायचंय, असंच पाठीमागे बघितलं थोडं बघा कॅमेरा का, इकडं डोमगावचं धरण पाणी दिसतंय, तिकडं चकचकीत पाणी, इकडं चकचकीत कारखाना आणि मध्ये खिळी. म्हणजे आपल्याला येणाऱ्या दिवसात काय करायचंय, ह्या प्लॉट मध्ये जे काय बदल होणार आहेत ते आपण असेच ह्या ठिकाणी उभा राहून लोकेशन तारखेचा उल्लेख करून व्हिडिओ काढणार आहे. आणि आपल्याला प्रत्येक वेळेस व्हिडिओ का काढायचे की आज बारकाईने जर अभ्यास केला, आज मला काय म्हणायचं, तुम्ही किराणा दुकान आहे गावात आहे का, किराणा दुकान म्हणजे त्याच्यामध्ये 100ला 100 रुपये कुठल्याच वस्तूमध्ये भेटत नाहीत बघा बरं मी काय म्हणतोय. मग तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये लय झालं तर काय वस्तूमध्ये अगदी 100ला 1 रुपया, 100ला 3 रुपये, 100ला 5 रुपये, 5-7 रुपयाच्या पुढे तुम्हाला 1 रुपया कमिशन एक्स्ट्रा भेटत नाही, हे मला चांगलं माहिती. मग मला काय म्हणायचंय, त्याच्यावरती तुम्ही थोडक्यात समाधानीत, पण बारीक अभ्यास केल्यानंतर हिथं शेतीत कष्ट करीत असताना, खर्च करीत असताना, वेळ देत असताना जर आपला कुठलाही शेतकरी बांधव जर हरत असेल, त्याला समजून घेणारा कोण जर भेटत नसेल आणि कष्ट खर्च वेळ वाया जाऊन जर पीक अपेक्षित उत्पादन देत नसेल, तर कुठलाही शेतकरी असू द्या, कुठलीही शेती असू द्या, पीक कुठलंही असू द्या, शेती करावी वाटणार नाही. मग त्या कष्ट करणाऱ्याची जर हुंबाडी महागारी फिरली तर त्याला जसं थोडक्यात मानसिक त्रास होतो आणि वाटतं की आपल्याला हे नको, आपण दुसरं काही करू. तर शेती हा एक असा कारखाना आहे, ही तर मराठी म्हणे वंजळभर फिरलं तर पोतभर उगवतं. पण आज अशी परिस्थिती झाली ह्या महागाईच्या काळामध्ये की खर्च असा वाढलाय की ती खर्च बऱ्याच वेळा कुठलंही पीक केलेला खर्चच निघायची म्हणजे शाश्वती वाटत नाही. अशा लेवलला आपले खूप शेतकरी गेलेत, त्याच्यात कर्जबाजारी झाले बरेच जणांनी झालेलं कर्ज फेडण्यासाठी शेती करता करता शेती विकायची बारी आली. बऱ्याच जणांना ज्यांना कळलं की शेती पैसे कसे काढायचे, उत्पादन कसं काढायचं, त्यांनी शेती उत्पादन काढून शेतीवर शेती विकत घेतली, शेजारी पाजारी मित्रमंडळी नातेवाईकांची. हे विषय कसा आहे की ह्याचं गुड जे काय आहे ना उत्पादन वाढवण्याचं, ही वापरा बायोनिकनी तयार केलेलं आहे. आपल्याला काय करायचंय, येणाऱ्या दिवसामध्ये लोकेशन न हलवता तुमच्या शेड्यूलमध्ये वापरा बायोनिकचं मार्गदर्शन ऍड केल्यामुळे केळीत झालेला बदल, ही रोड आपला डोंजा इकडं कवडगावला जाणार आहे. येणाऱ्या दिवसात आपल्याला जाऊन द्यायचंय की प्लॉटमध्ये होणारे बदल. तुम्ही ठेवलेल्या विश्वासाला 1% पण तडा जाणार नाही. येणाऱ्या दिवसात आपण जाऊन देऊ. दिलेल्या माहितीबद्दल आभार आहे, धन्यवाद. साहेब नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. असीम पठाण, तालुका परांडा, जिल्हा उस्मानाबाद. आपण ह्या प्लॉटसाठी 9 फेब्रुवारी 2026 पूर्वावस्थेची शूटिंग आणि फोटो काढले होते. हो. आणि वापरा बायोनिकचं मार्गदर्शन तिथनं पुढं चालू केलं होतं. हो. आणि हे आपलं कोणाच्या सांगण्यावरून चालू केलं तर आपले तुमचे जे मामा आहेत कोंडेचे, हो, शफिक रहीम शेख सर, हो, त्यांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही वापरा बायोनिकचं मार्गदर्शन चालू करा. आणि त्यांच्या थोडक्यात सांगण्यावरून विश्वास ठेवून तुम्ही वापरा बायोनिक चालू केलं, बरोबर आहे? हो. तर ह्याला तुम्ही जे काय आपलं स्प्रे आणि जे काय डोस दिलेला होता वापरा बायोनिकचा ड्रिपनी, तर ती आम्ही तुम्हाला 9 फेब्रुवारी 2026 दिला. आणि तुम्ही किती दिवसांनी सोडलं त्याच्यानंतर मी 2 दिवसांनी सोडलं. 2 दिवसांनी सुरू केलं सोडायला. आणि स्प्रे पण दोन ते हे होते, लिक्विड होते ना ते, रोगर आणि बुरतं.
ते एक 5-5 दिवसाच्या, एक आठवड्याच्या गॅपनी सोडले दोन्ही, आणि बाकी स्प्रे घेतले 5-5 जे- 6-6 दिवसांनी हा म्हणजे जे लिहून दिलं तर त्या पद्धतीने तुम्ही सोडलेत. हो, आणि स्प्रे पण घेतलेले. हो. आता आपण जिथं लोकेशनला उभा राहिलोय ही आपली कितवी रांग आहे बघा. पलीकडे त्या रोड बांधाच्या कडेची पहिली रांग, एक दुसरी, दुसरी, ही तुमच्या समोरची तिसरी. तिसरी, आणि ही चौथ्या रांगेतलं दुसरं झाड आहे. झाड आहे. हो. पहिलं झाड आपलं गेलेले, हो, गेले. बरोबर आहे ना. हो. तर आपण दुसऱ्या झाडापाशी उभा आहे. इथं पहिलं झाड आहे ते गेलेले व्हायरसने, हो. हे दुसरं झाड आहे. आणि आपण अगदी आतमधनं जसं थोडक्यात आम्ही खालच्या साईडला तुमच्याकडे आलतो, हो. तुम्ही पिलं कापत होता, हो. तर तिथनं आपण जवळपास एक माझ्या अंदाजाने 200 फुटाच्या आसपास आपण जसं चाललोय तसं आपण ह्या कॅमेऱ्यामध्ये एक व्हिडिओ काढला. एवढं टेम्परेचर आतमध्ये बागेत आल्यानंतर जाणवत नाही अजिबात टेम्परेचर आहे का नाही. ही पावसाळ्यातली बाग असली वाटती. नाही जास्त जास्त होय, बाग पावसाळ्यातली असली वाटती. उन्हाळा आहे असं वाटत नाही. बघितले का, जाणवत आहे. आत आल्यानंतर गार वाटतंय. गार वाटते. असं शोधून बघायला भेटत नाही की जिथं पोहाग अडकलाय किंवा पोहागा चट्टा पडलाय किंवा असं गच्च धरलाय, हा हा हा, असं शोधून बघायला भेटत नाही झाड एक पण अख्ख्या प्लॉट मध्ये. छान झालं एकदम. तुम्ही plot तर अजून चांगला टेकडावरती, असं काय नाही कडे लय उसैन किळी. नाही नाही नाही, इथं बारीक विचार केला फक्त तुमचाच प्लॉट आहे केळीचा. म्हणजे धग जे आपण म्हणतो. बघा ना, काहीच नाही, काहीच नाही, प्लॉट टेकडावरती आहे. आसपास पिकं सुद्धा नाहीत, तरी पण हिरवागार आहे. गार एसी मध्ये अगदी त्या ह्याच्यामध्ये पॉली हाऊस मध्ये असल्यासारखं वाटतं ते. पावरला भेटली का नाही मग लक्षात येते की कसं काय. हे गावात उपटून बघा बरं समोरचं. सहज उपटतंय का नाही. बघा, ती उपटताना सहज बघा ही मुळी किळीची बघा केवढी मुळी, ही मुळी लांब पर्यंत आलेली आहे. माझ्याकडे एक फोटो तुम्ही गेल्यानंतर 2 दिवसांनी काढला होता. मी डिफरन्स बिफोर आफ्टर केलंय त्याचं. किती दिवस महिन्याने फिर का? हो, महिन्याने. कष्ट करणाऱ्या हाताला खरी पावर भेटल्यानंतर 12 फेब्रुवारीचा हा प्लॉट आहे आणि 12 मार्चचा हा प्लॉट आहे. सहज लागते खांद्याला. आणि आज 25 आहे, म्हणजे 12 13 दिवसानंतर आज एवढं झालं. म्हणजे कसला फरक आहे दोन खांद्याला आठवड्यात. डायरेक्ट 2 आठवड्यात ती बघा, 2 आठवड्यात साहेब 2 ती बघा फुटापेक्षा बघा जास्त किती फरक. मोठा गेलाय. नाही झाडच बघितल्यावर कुठे गेले फार. हे आता खालनं जर निरीक्षण 2 केलं ह्याच्यात आठवड्यात कसलं जी जबरदस्त. जर बारीक वाईक म्हणलं कसलं आता सहज म्हणलं तरी 4 महिने 4 दिवसाची केळीचा बुंदा सहज 18 19 20 इंचचा बुंदा दिसतोय तो. केवढे माझ्या हाताच्या पुढे 2 अजून 1.5-2 फूट. रियालिटी. बाग एक नंबर आली. हम्म. खूप छान आहे. म्हणजे ही केळी जी आहे ना गजानन सर, ह्याला फक्त 4 महिने आणि 4 दिवस झालेले आहेत लागणीपासून. आज तारीख किती आहे? 25 मार्च. 25 मार्च. 25 मार्च 2026. आज 4 महिने आणि 4 दिवस झालेले आहेत ह्या केळीला. म्हणजे 21 डिसेंबरची लागण आहे का आपली? नोव्हेंबर 21 नोव्हेंबर 21 नोव्हेंबर 2025 ची लागण आहे. हा. आणि आजची तारीख 25 मार्च 2026. आणि आपलं मार्गदर्शन किती तारखेला घेतलंय? 9 फेब्रुवारी 2026. हो. म्हणजे आपल्याकडे आहे त्याची पूर्वावस्था. आपण आता मुद्दाम आतमधली अवस्था काय दावतोय. आपल्याला आपली पूर्वावस्था जिथनं काढली तिथनं आपल्याला आता दुसऱ्या अवस्थेचा व्हिडिओ घ्यायचा, तो पार्ट वेगळा आहे. पण आतमध्ये केळी कशी, मग शेतकऱ्यांना असं नाही वाटावं की आतलं काय दावित नाहीत, ही फक्त त्यांचं लोकेशनच दावतात. आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना भरोसा असा द्यायचा आहे, त्या भरोसाच्या जोरावरती त्यांना एक वाटलं पाहिजे की मार्केटमध्ये रियालिटी आणि क्वालिटी दावणारे खरं काहीतरी आहे हो. कारण आज उन्हाच्या टेम्परेचरला असा पाला राहणं, हे असा म्हणजे न मुडापणं, त्याला काळोखी राहणं, टवटवी राहणं, म्हणजे ह्या गोष्टी आपण म्हणायची गरज नाही. ही झाड ज्या वेळेस बोलतंय
त्यावेळेसच कुठला शेतकरी असू दे त्याला बळ मिळते काम करायला. त्याला काम करायला बळ नाही ना भेटत पाहिजे एवढं. हो बरोबर आहे. आणि काळं रान आहे, पहिली किळी आहे, पहिल्यांदाच केलेली तुम्ही. त्याच्या अगोदर ह्या रानात तुम्ही काहीच घेतलेलं नव्हतं दुसरी. केळीतच पहिल्यांदा आहेत ना? हो, हो. आणि किळीत पहिल्यांदा किळीत क्षेत्रातच ह्याच्यात पहिल्यांदा आलो आणि पहिल्यांदाच केळी लावली. मराठी म्हण अशी की क्षेत्रात पहिल्यांदा हो नाही आयुष्यात पण पहिल्यांदा. पहिल्यांदाच. नाही बारीक अभ्यास केल्यावर मराठीत अशी म्हण आहे की पहिल्या घासाला खडा लागतो हा आणि दुसरा घास मग कळतो कसा आवाज ते. पण पहिल्या घासाला खडा लागतो म्हणजे अपयश ही यशाची पहिली पायरी अशा मनी होऊन बसलेत. हा हो हो पण इथं विषय तुमच्याकडे आता असा चांगला घडतोय, यश ही यशाची पहिली पायरी. आता इथं मन बदलतीय, कारण ही ज्या वेळेस दिसतंय त्याच वेळेस कुठतरी काहीतरी वाटतंय की बाबा आहे. म्हणजे हिथंच नाही, आता थोडस हाय असं कॅमेरा सगळीकडे फिरवा आपण, काय आपण चलतो एवढाच हा विषय नाही. कॅमेरा थोडासा गोल सगळीकडे, ही डोक्याच्या वर माझ्या किती नाही म्हणलं, एक फूट 1.5 फूट तर 100% आहे. म्हणजे कसाही कॅमेरा फिरवला तर केळी सगळीकडे एकदम सुंदर पद्धतीने आलेली आहे. आपण मुद्दाम कॅमेरा का फिरून घ्यायचा आहे, ही केळी एकाच जागेवर नाही तर सगळीकडे चांगली आलेली आहे. आपण आपल्या लोकेशनला तर जाऊ, पण जसं आहे तसं बघितलं तर एकदम छान आहे. पोगे फिगे चांगले निघत आहेत आणि पोगे चांगले निघत असताना आकुड निघत नाहीत, लांबडी निघत आहेत. आणि टेम्परेचरला वगैरे आणि 2 पाल्याच्या मध्ये जी डिस्टन्स पाहिजे, बाउंड्री पाहिजे, जबरदस्त आहे. ही जी डिस्टन्स आहे 2 पाल्याच्या मध्ये, जबरदस्त डिस्टन्स आहे. वयानुसार जी वाढ म्हणतो ना आपण, वय खाल्लं का, तुमच्यात वय खाल्लेलं दिसत नाही. 4 महिने 4 दिवसाची केळी कुठून जरी कसं जरी बघितलं हा सारखी. तरी इथं पोगा अडकलेला दिसत नाही. खाली 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 बसून बघा की. सट्टा पडलेला अजिबात दिसत नाही. खाली बसून बघा, तुम्हाला सगळे बुंदे वगैरे, आता तुम्ही पिल्लं कापली असते तर आणखी छान दिसलं असतं. पण आता ही पिल्लं 1.5 2 फुटापर्यंत पिल्लाची वाढ आहे. पिल्लं जर टायमिंगला कापली असते आणखी पण केळीमध्ये वाढ दिसली असती, नाही असा विषय नाही. पण केळी एकदम, पिल्लं जरी असली तरी केळी, पिल्लं जरी कापलेलं नाही तरी केळी पिलाला काही मेचलेली नाही. त्याची केळी एकदम घेताना वाटायचं साहेबांना, आता दिलंय मामांनी पाठवून सेपरेट साहेबांनी. पण आता काय खरं आणि काय खोटं. आता आपण इथं थोडस बघू बरं का गजानन सर, जे आपण म्हणतो ना जमीन जमीन, आता बघा ह्यांनी जे पाणी सोडलेलं आहे बघा, कुठं जरी हात घातला नाही, हो का घ्या थोडस कॅमेरा, बघा जमीन कशी आहे का. आणि ही कुठं बी हवं म्हणजे सहज इतकं जमीन. आता इथं ही मध्ये मध्ये पण आपण बघितलं आहे, म्हणजे ज्या वेळेस हे जातं ना जमिनीत वापरा बायोऑर्गॅनिक, त्यावेळेस लक्षातच येते की बाबा पॉवर. आपण चलतोय ना खाली, तुम्ही घ्या तेव्हा पाय कसं दबत आहेत. साहेब आता आपण, ही आपली जमीन जी आहे ही काळी आहे आणि ही काळी जमीन आवाळ असते. आता आपण, तुम्ही वापरा बायोऑर्गॅनिक सोडले, आता आपण ह्यात थोडंसं हात घालून बघू की बाबा जमीन भुसभुशीत झाली का. बरोबर आहे, हो असं वाटतंय. हे का मुळी सहज हे बघ, कुठे हात घालायचं तिथंच नाही, हात कुठं घालायचा, हे बघ इथं पुढं घालतो अजून, म्हणजे इथं काय आपण ठरवून नाही विषय. बरोबर आहे का. हे बघ, चहा पावडर करायची जमीन झाली होती. आहे का नाही. त्यात मुळे किती हे बघ पाठीमागं अजून किती हात जातोय हे. हो म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे, जमीन ज्या वेळेस भुसभुशीत राहते त्यावेळेस मुळी चांगली चिरते, मध्ये बघा ना तुम्ही, आहे का नाही. इथं इथं जरी बैल, हे जाळ मी इकडे टाकलेलं आहे मुळीच, हे बघ इथं पण. म्हणजे जमीन भुसभुशीत होणं गरजेचं आहे. आणि ही वापरामध्ये पॉवर आहे की तुम्ही जर ड्रिपनी सोललं, पाणी भरपूर सोडून जर वापरा गेलं तर तुमची जमीन ह्या लेवलला किती कडक असू द्या अशी बनणार. आणि जमीन ज्या वेळेस अशी बनणार, बरोबर आहे की नाही. जसं काय ही बेड टाकलाय, बेड मध्ये हात घालतो, इतकं म्हणजे भुसभुशीत आहे. आपण चलतोय, रान फुगलंय, इथं बुटाचे नक्षे डायरेक्ट उमटतात. दबत आहे असं. बरोबर आहे का नाही. म्हणजे जमीन ज्या वेळेस, आता ही बारीक बघितल्यानंतर ही वाढ कशामुळे झाली, मग जमीन नाही भुसभुशीत झाल्यावर ही वाढ होऊ शकत नाही. पाला कसा नुसता नागाने फडी काढल्यावर निघतो, ही पोगा आहे का नाही.
आपण हे हो काढला की जेणेकरून ती तिथली परिस्थिती पूर्ण कशी दिसते. म्हणजे आता थोडक्यात आपण जिथं पूर्वावस्था काढली ह्या झाडांपासून उंची आतमधल्या झाडांची, आता हे जे बघितले तर किती माझ्या खांद्याला आहे. हो पण आतल्या झाडाची जर असा हात केला तर ह्या हाताच्या वर 1-1.5 फूट आहे. जात. म्हणजे इतकी आहे, असा हात वर केल्यावर इतकी उंची आहे. हो आहे. मग आता आतमध्ये वाढ चांगली हिथं अशी, आता तुम्ही तुमच्या पद्धतीत फक्त हे ऍड केलंय. तर आता हे जे काय पूर्ण आपले भारतभर महाराष्ट्रभर जे काय केळी क्षेत्रातले शेतकरी आहेत ज्यांची टेम्परेचर मध्ये केळी थोडस गच्चा धरती, पाला गुत्तोय, जसा पोगा पाहिजे असा निघत नाही, वय खाती, दोन पाल्याच्या मध्ये डिस्टन्स नाही, हा पाला एकदम असा पसरून राहत नाही असं होतंय. तर तुम्ही जो आता हा अनुभव घेतलेला आहे आपला वापरा बायोनिकचा, आपल्या कोंडेचे शेफिक रहीम शेख सर जे तुमचे मामा आहेत त्यांच्या सांगण्यावरून, तर तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकाल की बाबा तुम्ही हा डोस घेतल्यानंतर तुम्हाला घ्यायच्या अगोदर काय वाटत होतं, घेतल्यानंतर ह्याच्यात वापरल्यानंतर तुम्हाला किती दिवसांनी फरक जाणवायला लागला? मी हा डोस घेतल्यानंतर मला 15 ते 20 दिवसानंतर फरक वाटला. सांगा. आणि सर्व शेतकरी बांधवांना मी हेच सांगेन की वापरा बायोनिक ही वापरा आणि ह्याचा रिझल्ट खूप छान आहे. म्हणजे जसं थोडक्यात नजरेला दिसायला पाहिजे हो ते दिसायला इथं दिसतंय. दिसतंय. कारण विषय असा आहे की आता आम्ही तुमच्याकडे आलो, आपण आहे या परिस्थितीवरती बोलतो. म्हणजे आपण तिथनं आलो, मी तुम्हाला काय बोलायला सांगितलं नाही, इथं आपण उभं राहिलोय तुम्हाला मी काय बोलायला सांगितलं, फक्त आपण आहे या परिस्थितीवर का बोलतो. आम्ही तुमच्याकडे आलो कुठं खाली, हा खाली. बरं खाली आम्ही तुमच्याकडे आलो तर खालनं आपण जे चलत आलो तर आम्ही तुम्हाला, आपण जे काय त्यात आता व्हिडिओ काढलेला आहे त्यात आपण दोघं पण बोललोय, आम्ही तुम्हाला काय म्हणलं का साहेब शेतकऱ्यांनी वापरा बायोनिकचं मार्गदर्शन घ्यावामुळं असं बोला तसं बोला, नाही ही काय चर्चा नाही नाही. ही मी तुम्हाला काय म्हणतोय, विषय असा आहे की ह्या वापरा बायोनिकची खासियत आहे की आहे ह्या परिस्थितीवर बोला, हे कंपनीचे मालक म्हणतात. हो, हो. कारण शेतकरी खूप सुज्ञान आहेत. जे खरं आहे ते सगळ्यांसोबत मांडा. हा, कारण आज मार्केटला किती लाभाड्या चालल्यात ह्याच्यावर बोलायची काहीच गरज नाही. खूप खूप लोकांना अनुभव घेऊन ते अनुभवच घ्या नको वाटायला लागले, हा, खऱ्याचे बी नको घ्या वाटायला लागले, खोट्याला तर कटाळले. विश्वासच कुणावर राहिला नाही. हो कोणावर, ही म्हणजे खूप मोठं कोड आहे. पण आपण आपल्या कंपनीच्या अगदी आपण शब्दाला मान देऊन हे वापरा बायोनिकचे आमचे जेवढे मार्गदर्शक आहेत, काम असं आहे की तुमच्या प्लॉटवरती येणं, ज्या ठिकाणी पहिलं तुम्हाला व्हिडिओ फोटो काढलेले आहेत त्याच ठिकाणी परत पण व्हिडिओ फोटो काढणं, हे लोकेशन न हलवता का म्हणजे दावणं आहे की ज्यांना काय कष्ट करून खर्च करून वेळ देऊन ज्यांची काही केळी उचला नाही त्या शेतकरी बांधवांना आपल्याला विश्वास द्यायचा आहे. आणि तो दृढ विश्वास असा ठाम द्यायचा आहे की त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. बरोबर आहे, हे जसं म्हणतात तसं त्या कॅमेऱ्यात बघितलं तर पहिली लाईन, दुसरी लाईन, तिसरी लाईन, चौथी लाईन, पहिलं झाड गेले, दुसरं झाड, बरोबर आहे. ह्या लाईन मध्ये असं उभं राहिल्यात. पाठीमागं लोकेशनला त्यावेळेस ती मोठी रामकाठ होती, आत्ता बी आहे, मधून चलत आले जसे आले तसे. म्हणजे ह्याच्यावरती आपण जास्त वेगळं का बोलत नाही की हे आपण दोघं किती जरी आपण खरेच येत खरं जरी बोललो आणि ह्या झाडांची जर उंची पाहिजे अशी वयानुसार झाली नाही, आतनं जी कॅमेरा फिरवला त्यात जर बरोबर दिसलं नाही तर हे पाहणारे म्हणणार आहेत हे लावतात याड, बरोबर. आणि आपण नाही लावित याड, आपण लावतो सत्य. मग सत्य जो पण आपला शेतकरी मित्र सत्याला सातत्याने स्वीकारीन त्यांचं तुमच्यासारखेच प्लॉट 100% असे येऊ शकेल. आजची तारीख किती आहे बरं? आज तारीख 25/3/2026. 25 मार्च 2026. म्हणजे आपण तुम्हाला 9 फेब्रुवारी 2026 ला मार्गदर्शन दिलं आणि आजची तारीख आहे 25 मार्च 2026. म्हणजे 9 फेब्रुवारी 9 मार्चला 1 महिना झाला. हो. आणि आज 25 म्हणलं तर 5 आणि ते 10 15 आणि 1 16 दिवस 16 दिवस 1 महिना आणि 16 दिवसात झालेला बदल आहे. हो. म्हणजे ही केवढं होतं झाड, ही पूर्वावस्थेत फोटो व्हिडिओ आहे. आणि आज किती हेवी फोटो आणि व्हिडिओ आहे. हो. म्हणजे केळी क्षेत्रात जे पण माझे तर अगदी पाहणाऱ्या शेतकऱ्यांना हात जोडून विनंती, तुमचे जर प्लॉट वय खात असतील, वेळ घेत असतील, तुम्ही तुमच्या पद्धतीने खर्च कष्ट करून तुमचं पीक वय खात असेल तर तुम्ही वापरा बायोनिकचे फक्त 2 डोस घ्या आणि तुमच्या पिकाने खाल्लेलं वय बाहेर काढून घ्या. तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतंय? काही चुकीचं नाही, सगळं सत्य आहे आणि हे घेणं गरजेचं आहे. हा, आमच्या वापरा कोण बायोनिक राहिली ना आपली सांगायची कारखाना, ते तर दिसतच नाही. तर पठाण साहेबाला आठवलं की आम्ही ज्यावेळेस ही पूर्वावस्था काढली होती त्यावेळेस आपला सोनारी जो कारखाना आहे पाठीमागचा त्याची चिमणी दिसत होती. आता जर साळुंख साहेबांनी थोडंसं झूम करून घेतलं तर त्याची चिमणी 100% दिसन पाठीमागं, थोडीच दिसती. पहिल्या ह्याच्यात व्हिडिओ मध्ये जास्त दिसत होती. म्हणजे पठाण साहेबाला ती पण आठवण आहे की आता आम्ही जरी विसरलो तरी तुम्ही आठवण करताय. म्हणजे हे जे पाठीमागचं एकच थोडक्यात तळमळ आहे
की सत्याला सत्याचा स्पर्श झाल्यानंतर थोडक्यात परिसाचा स्पर्श जसा लोखंडाला होतो आणि लोखंडाचं सोनं होतं, तसं सत्याला सत्य मिळणं किंवा तळमळीला तळमळ कळणं, कष्टकार्याची जाणीव कुठतरी असणं, ह्या गोष्टी फक्त ज्या वेळेस सत्य पुढे येतं त्याच वेळेस बोल वाटतं. तुम्ही आता मला काय म्हणायचं, हे जे रिझल्ट नसते ते कारखान्यात तुमच्या मनात ब्याला नसतं. साहेब गोडा बोलायचं आणि त्याला वाटं लावायचं, हो. डोक्यात येणार नाही बाकीचं काय काय सांगणं सुद्धा. काहीच होणार. तर तुमच्या मनामध्ये काय येतंय की त्या पाहणाऱ्यांच्या लक्षात यावं की बाबा जे आहे ते खरं आहे. तर तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं घडलं तशी माहिती आपल्या महाराष्ट्रभर भारतभर जे काही हे युट्यूबला आपले व्हिडिओ पाहतात त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही माहिती दिली, त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून कॅमेरा धरलेल्या गजानन साळुंके सरांकडून तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद.